ब्रेकफास्ट वगैरे करून सगळे चालले आहोत ते टूरला. आता फायनली आम्ही पोहोचलो आहे ते बोट राईड करायला. तर ही आहे यांची व्हिएतनामची कॅब. मस्त वाटते. आता आमची बोट आलेली आहे आणि आम्ही चाललो आहोत ती बोटिंग करायला. And you see over here, the color of the river is a brown color. This is the color of nutrition and the color of the very good river. They have the aluminum soil, very good for fishing or rowing on the fruit. And we have the boat over there. On the left hand side, there was a lot of green, blue boats over there. This is the evening fishing boat. आता आम्ही आलो होते युनिकॉर्न आयलंडला आणि इथे आता आम्ही टी टेस्ट करणार आहोत. येस, तर इथे मध आहे, माधाचे टी आहे, हनी टी आता आम्ही इथे टेस्ट करणार आहोत. हनी टी. ओके, Fried banana, fried ginger. Fried banana. Banana and ginger. Yes. Ginger. Yes. And then we enjoy the hot kumquat, honey, Poland tea. Honey tea. Honey tea. Honey with kumquat. Yeah, this is kumquat. This is what? Kumquat. It's the same family with lamb. Also Lamb. sour. They mix this up for you and drink hot. Very good. Good. हे आता आम्हाला हनी टी बनवून देतात. Very good for digesting. घेऊन आला रिअल हनी. छान लागते. आलं छान लागते. हे बघू. आलं छान. हे व्हॉट इज दिस? अच्छा, हे पोलन बी. आले पाव. हे हलका बी आहे. लेमन सारखं आहे हे. त्याच्या बिया टाकल्यात आणि परत हनी टाकल्या. काय ग? आता हे लेमन टाकलंय. लेमन म्हणजे त्याला पोलन म्हणतात. पोलन. नाही, त्याचं ते बी सीड्स आहेत ते. कसं आहे टेस्ट? छान आहे. स्ट्रॉंग आहे. तर हे हनीबी आहेत आणि या हनीबी पासून हा इथे रिअल मध तयार केला जातो, जो आम्हाला इथे दिलेला आहे. हा रिअल मध दिलाय, तुम्ही विकत घेऊ शकता म्हणून. आणि हा इथे कोब्रा वाईन. इथे खरोखरचा कोब्रा आहे. आणि इथे आहे स्कॉर्पिओ वाईन, ज्याच्यामध्ये स्कॉर्पिओ पण आहे बघा. स्कॉर्पियो ना आणि कोबरा दोन्ही है. ये तो मिक्स है, इसमें स्कॉर्पियो भी है, कोबरा भी है. नाही, वाईन है. वाईन. स्कॉर्पियो आणि कोबरा. येस, त्याच्यात टाकूनच दिलंय त्यांनी कोबराला पण. कोबरा खातात आता काय? हा खरोखर रिअल कोबराच आहे. अरे हो. अरे बापरे. ओ बापरे, इथे रिअल साप आहे. रिअल काय आहे? अजगर. ओ रिअल आहे. माय गॉड. बापरे, रिअल अजगर कसं वाटतंय? हाऊस युअर फीलिंग? डोंट मूव और ही विल मूव. ज्यादा हिलोगे तो वो भी हिल जाएगा. बापरे, अजगर आहे. नाही नको, मला नाही. एवढे लोक घेतात तिकडे तर सगळे. गो गो गो. बापरे. आय वॉन्ट येल्लो. Oh wow.
अरे वो कैसे मुंह हिला रहा है. Sincang. They see this one rowing from the water. They call this one water coconut. Yes. So look, this one, the tree here, they rowing by themselves. Usually this one, the flower, they drop to the soil and they roll it up by themselves. Yes, and the leaf is very huge. The leaf can use for your house, like that one. You can use to make the leaf of the house. And this one, the fruit, no juice. They don't have any juice. So local people chop it from the tree. They collect every single pieces from here, like this one. And they use the cherry from this one to make the juice, the drink. Yeah, the drink over here is Yunuk. Here, Yunuk. Yunuk is a water coconut. They will mix the jelly. This one tastes like jelly, nature jelly. This is one for $15. J. So this is the jelly. 87. So this is Yes, water coconut. Yeah. that is water coconut. This water. This is from juice. No, coconut juice. This is coconut juice. Yes, coconut. कोकोनट. तर इथे आता आम्ही आयलंड वरती आलेलो आहे आणि इथे आता ना ताडगोळा पण आहे जो इथे ताडगोळा म्हणतात आणि हा नारळ आहे. नारळ पण इथे यांच्या रुपीजने 1500 म्हणजे आपल्या करन्सीमध्ये 50 रुपये. हा एक नारळ 50 रुपयाला आहे. मुंबईपेक्षा फार स्वस्त आहे आणि याचं पाणी जाम गोड आहे. तर इथे ते लोक ताडगोळा पण देत आहेत सेम 50 रुपयाला आणि नारळ पाणी. तर इथे आलं तर तुम्ही हे नारळ पाणी नक्की ट्राय करा. वाव. तर आता आम्ही आलो होते कायाकिंग करायला. इथे मस्तपैकी बोटिंग आहे. वाव, व्हेरी नाईस. हे यांच्या कॅप मोठ्या आहेत. बिग वन. वाव. आता आमचं कायाकिंगच म्हणजे जे आम्ही केलं बोटिंग ते झालेलं आहे आणि इथे कोकोनटच्या बर्फ्या ज्या तुम्हाला मी दाखवल्या. तर मस्त होतं. आता दुपारचे वाजले आहेत 2. आता आम्ही थोडं खाऊ पिऊ आणि बघू आता पुढचं डेस्टिनेशन. तर यामध्ये ते लोक कोकोनट मिल्क म्हणजे आपलं नारळाचं सगळं दूध करून टाकतात. त्याच्यामध्ये कॅरमेल शुगर आणि त्याच्या अशा प्रकारे या कॅन्डी बनवल्या जातात. ओके. मग ते याच्यात टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये मग असं कट केलं जातं, चॉप केलं जातं अशामध्ये आणि मग ते रॅप करून तिथे सेल करायला विकायला जातं.
पगोडा बघायला. दुपारचे 2 वाजले. ऊन पण आहे इथे बऱ्यापैकी. वाव, मस्त आहे. स्लीपिंग बुद्धा सेम जे आपल्याला औरंगाबादला संभाजीनगरमध्ये केव्जमध्ये दिसते तशीच ही मूर्ती आहे जी एलोरा अजंठाला आहे. इथे ही स्लीपिंग बुद्धा. तर आत्ता सकाळ फिरून संध्याकाळी 6 वाजता आम्ही आलो आहोत ते बंधन मार्केटमध्ये. तर इथे बरेच कपड्याचं मार्केट आहे, खाण्याचं मार्केट आहे, फ्रूट मार्केट आहे आणि बऱ्याच तुम्हाला इथे गोष्टी मिळतील. बार्गेनिंग मात्र नक्की करा अगदी हाफ प्राईजमध्ये. म्हणजे जर तुम्हाला ते 1 लाख 2 लाख 3 लाख आणि इकडची करन्सी लाखमध्ये आहे तर ते तुम्हाला लॅक्समध्ये सांगतील, पण तुम्ही पूर्ण 50% कमी करून त्यांच्याशी बार्गेनिंग करा. आणि ते तुम्ही बऱ्याच प्रकारचे कपडे आणि बॅग्स वगैरे, मुलांचे सुद्धा टी शर्ट वगैरे आहे. शक्यतो मुलांचे कपडे कुठे मिळत नाही, पण इथे मुलांसाठी खूप चांगलं मार्केट आहे. तर इथे तुम्ही पूर्ण फिरू शकता. बऱ्याच गल्ल्या आहेत, म्हणजे ह्या गल्लीतनं गेला तर तिथे बाहेर पडायला असं खूप मोठं मार्केट आहे. तर 2-3 तास काढा आणि संध्याकाळी या मार्केटमध्ये नक्की येऊन फिरा. आता मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय शॉपिंग करणार आहोत. तर मित्रांनो, असा होता हा आमचा व्हिएतनाममधल्या हो ची मिन सिटीमधला 3रा दिवस. तर उद्या आम्ही एका दुसऱ्या शहरामध्ये जाणार आहोत. तर माझे पुढचे व्हिएतनामचे असेच सगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिएतनाममधल्या अशाच एका सुंदर शहराला भेट द्यायला, तिकडच्या पर्यटन स्थळांना भेट द्यायला. तोपर्यंत बाय बाय.